पुणे रेल्वे स्थानकामध्ये नेहमीच हा गजबजलेला भाग असतो। यामध्ये आपण जर पाहिलं तर 24 तास या ठिकाणी प्रवाशांची ये-जा असते। यामुळे जे रेल्वे स्टेशनचा भाग आहे हा नेहमी गजबजलेला असतो। मात्र या ठिकाणी देखील मध्यरात्री 1 वाजता 2 चोरट्यांनी तब्बल 4,91,000 रुपयावरती डल्ला मारल्याची प्राथमिक माहिती समोर येते। एकंदरीत काय प्रकरण आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। एकंदरीत पोलिसांनी या दिलेल्या माहितीनुसार केल्विन सोलमन मायला हे पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील तिकीट केंद्रामध्ये ते तिकीट काढण्यासाठी आहेत आणि एकंदरीत मध्यरात्री ते 1 वाजता त्यांचं काम झाल्याच्या नंतर ते बाहेर पडले आणि बाहेर जाते वेळेस मात्र त्यांना 2 चोरट्यांनी अडवलं आणि त्यांना चाकूचा धाक दाखवला आणि चाकूचा धाक दाखवत त्यांना पुन्हा एकदा जे तिकीट केंद्र आहे त्यावर त्यांना घेऊन गेले आणि त्यानंतर त्यांना त्या तिकीट काउंटरमधील जे काही पैसे आहेत त्यांनी म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर यामध्ये त्यांना तब्बल त्यांच्या म्हणजे गळ्यातील जी सोन साखळी आहे ती देखील घेण्यात आलेली आहे। 26,000 रुपये, 685 रुपयाची रोकड, 2 मोबाईल असा एकूण 4,91,000 रुपयाचा ऐवज या 2 चोरट्यांनी त्यांच्याकडनं घेण्यात आलेला आहे आणि या दरम्यान त्यांनी त्याच्यावरती चाकूने वार देखील केल्याची प्राथमिक माहिती समोर येते आणि त्यानंतर मात्र त्यांनी कोणालाही आरडाओरडा करू नये म्हणून त्या तिकीट केंद्रामध्येच त्या दोन्ही चोरट्यांनी यांचे हातपाय बांधले आणि तोंडामध्ये रुमाल टाकला आणि त्यांना चाकूने वार देखील करण्यात आलेले आहेत। एकंदरीत जखमी अवस्थेमध्ये आपण जर पाहिलं तर हा प्रकार सध्या घडलेला आपल्याला पाहायला मिळतो। मात्र या दरम्यान गंभीर बाब म्हणजे की एकंदरीत एवढा मोठा वर्दळीचा भाग असून मात्र याकडे पोलीस प्रशासन त्या ठिकाणी नेहमी तत्पर असतं। मात्र त्यावेळी पोलीस प्रशासन काय करत होतं, रेल्वे पोलीस असतील किंवा तिथे सिक्युरिटी गार्ड असतील हे मोठ्या प्रमाणात नेहमी तैनात असतात आणि रेल्वे स्टेशन हा भाग थोडा सेन्सिटिव्ह भाग असतो आणि मध्यरात्री चोरीच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात होत असतात। त्यामुळे नेमकं या ठिकाणचे जे पोलीस होते ते नेमके काय करत होते यावेळी हा देखील मोठा प्रश्न आता नागरिकांकडून देखील विचारला जात आहे। आता एकंदरीत या प्रकरणाची सध्या बन गार्डनमध्ये या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। नेमके हे चोर कुठून आले होते आणि चोरी केल्याच्या नंतर त्यांनी हा जो मुद्देमाल जो आहे तो घेतल्याच्या नंतर ते नेमके कुठल्या दिशेने गेलेले आहेत आणि नेमके आता ह्याची एकंदरीत पोलीस तपास सध्या सुरू आहे। मात्र या प्रकरणामधून एक मोठी खळबळ आहे की एवढ्या मोठ्या रेल्वे स्टेशनच्या म्हणजे वर्दळीच्या भागामध्ये असा प्रकार घडणे हे नक्कीच शर्मेची बाब देखील सांगितल्याचं म्हटलं जात आहे। मात्र आता पोलीस आता चौकशीच्या अंतिम चौकशी सुरू आहे याची। आता या दरम्यान हे चोरटे पकडल्याच्या नंतर नेमका यांचा काय प्लॅन होता हा देखील आता समोर येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट पूजासोबत अमित मुंडेक, पुणे।